आज असं श्रावणी सोमवार म्हटलं काहीतरी गोड बनवूया। त्यासाठी आमच्या कोकणातलो पारंपरिक पदार्थ खांडोळी बनवलंय। खांडोळीसाठी घरचे गावठी सुरई तांदूळ स्वच्छ धुतलंय, सुकवलंय आणि बारीक त्याचं रव करून घेतले। खांडोळीसाठी गुळ खोबरा किसून घेतला आणि एका भांड्यात थोडा तूप घालून बारीक केलेलं तांदळाचं रव खरपूस भाजून घेतले। रंग बदलेपर्यंत भाजलंय, आपण जसं खिरीचं रव भाजतो तसं। रव भाजलं तसं एका ताटात काढून घेतलं आणि त्याच भांड्यात 3 वाटी पाणी घातलं। त्याच्यात चवीनुसार गुळ घातला, आपल्या आवडीप्रमाणे थोडा खोबरा घातला आणि एक उकळी काढून दिलं। एक उकळी इल्यानंतर त्याच्यात वेलची पूड आणि मीठ टाकलं आणि मग त्याच्यात भाजून ठेवलेलं रव घातलंय। रव त्याच पाण्यात शिजू द्यायचो। तांदळाचं रव पूर्ण शिजल्यानंतर पाणी आटतं आणि नंतर घातलं त्याच्यात तूप जरासा आणि सतत ढवळत रवायचा। पाणी आटल्यामुळे खाली लागायची शक्यता असते, त्याच्यामुळे सततच ढवळत रवायचा। त्यानंतर एका ताटात हळदीची पानं पसरून घेतले आणि त्याका तूप लावून घेतलंय। मग तयार केलेली उकड हळदीच्या पानावर ओतून पेल्यात तूप लावलंय आणि पेल्यानंच पसरून घेतलंय, कारण उकड गरम असतात त्याच्यामुळे हातात चटको बसायची शक्यता असता। जरा उकड थंड झाली तशी हाताने पसरून घेतले, भाकरीसारखी गोल पसरून घ्यायची। त्याच्यानंतर त्याच्यावर उरलेला कोला खोबरा शिवरलंय आणि दपटून घेतले आणि अशी सजावटीसाठी थोडेसे काजू आणि बदाम लावले। असे जरा काजू बदाम लावले का दिसाक बरा दिसता आणि पोरग्यांका अशी सजावट करून दिली का पोरगे आवडीन खातात। त्यानंतर खांडोळी गरम होत असताना सुरीने त्याका उभे आणि आडवी शिरे मारून घेतले, चौकोनी काप कसे करून ठेवले आणि 10-15 मिनिटं झाकून ठेवले थंड होण्यासाठी। ही खांडोळी आपण नारळी पौर्णिमेक सुद्धा करू शकतो, कारण त्याच्यात नारळाचा वापर भरपूर प्रमाणात केलेला असा। थंड झाल्यानंतर उकलून बघितले तर लगेच उकलाक लागली, अगदी बर्फी सारखी, खोबऱ्याची बर्फी करतो ना तशी। आणि खाली हळदीची पानं घातल्यामुळे खाली चिकटाक पण नाही। आता स्वीट्स मध्ये भरपूर ऑप्शन असत, पण आधीच्या काळात असेच सणासुदी वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवत असत आणि ते सुद्धा घरच्या साहित्यात कमी खर्चात। आजचा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुमका दिसतले।